नमस्कार मंडळी. वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा सोहळा म्हणजे आषाढी वारी. लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. जर तुम्ही यंदा पालखी सोहळ्यात सहभागी होणार असाल किंवा पालखीचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 8 जुलै रोजी पालखी सोहळ्याची सुरुवात आणि विठुरायाच्या भेटीसाठी वारकऱ्यांचा प्रवास सुरू. 9 आणि 10 जुलै रोजी पालखीचा मुक्काम पुणे भवानीपेठ येथे असेल. 11 आणि 12 जुलै रोजी पालखी सासवड येथे मुक्काम करेल. 13 जुलै रोजी पालखी जेजूर येथे पोहोचेल. खंडोबाच्या नगरीतील हा मुक्काम वारकऱ्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. 14 जुलै रोजी पालखी वाल्हे येथे असेल. 15 जुलै रोजी पालखी लोणंद तर 16 जुलैला तरडगाव येथे असेल. 17 जुलै रोजी पालखी फलटण येथे मुक्काम करेल. 18 जुलै रोजी बरड तर 19 जुलै रोजी नातेपोते येथे मुक्कामी असेल. 20 जुलै रोजी मुक्काम माळशिरस येथे तर 21 जुलै रोजी वेळापूर आणि 22 जुलै रोजी भंडीशेगाव येथे पोहोचेल. 23 जुलै रोजी पालखी वाखरी येथे दाखल होईल. पंढरपूरपूर्वीचा हा शेवटचा मुक्काम असल्याने वारकऱ्यामध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. 24 जुलै रोजी लाखो वारकऱ्यांच्या जयघोषात पालखीचे पंढरपूरमध्ये आगमन होईल आणि अखेर 25 जुलै रोजी पवित्र आषाढी एकादशी. याच दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये एकत्र येतात आणि विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने संपूर्ण पंढरपूर दुमदुमून जाते. मित्रांनो, हे होते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक. तुम्ही वारीत सहभागी होणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि इतर वारकरी भाविकांनाही नक्की शेअर करा. अशाच धार्मिक, पर्यटन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा, यंदा तुम्ही वारीला जाणार आहात का? रामकृष्ण हरी.